बारामती मतदारसंघात आज शरद पवार आणि अजित पवारांची सांगता सभा होणार आहे आणि सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांची मोर्चे बांधणी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। तर सुप्रिया सुळेंसाठी शरद पवारांची आज सांगता सभा होते। सुप्रिया सुळेंसह रोहित पवार सुद्धा या सभेला उपस्थित राहणार आहेत। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, आज बारामतीत आपल्याला दोन महत्त्वाच्या अशा सभा पार पडणार आहेत आणि या सभेत नेमकं काय घडतं, काय वार पलटवार केले जातात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। तर सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ही महत्त्वाची सभा होते। तर सुप्रिया सुळेंसाठी शरद पवार यांची सांगता सभा होणार आहे। तर या दोन्ही सभेत नेमकं काय घडतं हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरेल आणि आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो मोठ्या प्रमाणात खरं तर या सभेची तयारी करण्यात आलेली आहे। अजित पवारांची एका ठिकाणी सभा पार पडणार आहे, तर दुसऱ्या ठिकाणी शरद पवारांची सुद्धा सांगता सभा होणार आहे। आणि सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी आपल्याला शरद पवार आता मैदानात उतरल्याचं पाहायला मिळत आहे आणि बारामती लोकसभा मतदारसंघात हा सभांचा धडाका सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। तर अजित पवारांची महत्त्वाची अशी सभा आज बारामतीत पार पडेल। सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी अजित पवार ही सभा घेत आहेत आणि या सभेत अजित पवार नेमकं काय बोलणार, काय वार पलटवार केले जातील हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। तर दुसऱ्या ठिकाणी शरद पवार यांची सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी महत्त्वाची अशी बारामतीत सभा पार पडेल आणि या सभेला सुप्रिया सुळे, रोहित पवार यांची प्रमुख उपस्थिती असेल। तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी जयकुमार सध्या आपल्यासोबत आहेत। जयकुमार, आपण पाहतोय बारामती मतदारसंघात दोन महत्त्वाच्या अशा सभा पार पडणार आहे। एका ठिकाणी शरद पवारांची सभा पार पडणार आहे, दुसऱ्या ठिकाणी अजित पवारांची सभा पार पडणार आहे। नेमकं काय घडण्याची शक्यता आहे आणि नेमकं काय स्वरूप असेल या सभेचं? गौरी, सगळ्यांचं लक्ष कोणत्या लोकसभा मतदारसंघाकडे लागले तर तो बारामती लोकसभा मतदारसंघ आहे। कारण की या ठिकाणी पवार विरुद्ध पवार असा संघर्ष आपल्याला पाहायला मिळत आहे। वर्चस्वाची लढाई एक सुरू झालेली आहे आणि आज ज्या मिशन हायस्कूलच्या मैदानावरती आता मी उभा आहे, या मैदानावरती शरद पवारांची सांगता सभा नेहमी पार पडायची। गेले 34 वर्षांपासून शरद पवार या मिशन हायस्कूलच्या मैदानावरती सांगता सभा घेत होते, परंतु यंदा राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली। अजित पवारांकडे पक्ष आणि चिन्ह अजित पवारांकडे गेले, त्याचप्रमाणे या ग्राउंडची देखील परवानगी अजित पवारांनी पूर्वीच काढली होती आणि त्यामुळे आज शरद पवारांना दुसऱ्या ग्राउंड निवडावे लागले। कसब्यातील जे लिंडीपट्टीतील वेताळबाबाचे जे ग्राउंड आहे त्या ग्राउंडवरती आता शरद पवारांना सांगता सभा घ्यावी लागणार आहे। या ठिकाणी बैठी आसन व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। एकीकडे शरद पवार आणि पवार कुटुंबातले अनेक व्यक्ती त्यांच्या सोबत त्या व्यासपीठावरती असतील, तर या व्यासपीठावरती अजित पवार आणि अजित पवार कुटुंबातील जय पवार असतील, पार्थ पवार असतील, त्यांची सुविधा पत्नी सुनेत्रा पवार असतील, हे या व्यासपीठावरती असणार आहेत आणि नागरिकांना मतदारांना आव्हान करणार आहेत। परंतु गेल्या अनेक वर्षांपासून पवार कुटुंब एक संघ होतं आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक पवारांचे एक वेगळी ओळख होती, बालेकिल्ला म्हणून बारामतीला ओळखलं जायचं। परंतु आता बारामतीमध्ये दोन सांगता सभा पार पडत आहेत, एक कसबा परिसरामध्ये आणि एक या मिशन हायस्कूलच्या ग्राउंडवरती। आता या मिशन हायस्कूलच्या ग्राउंडवरनं अजित पवार मतदारांना काय आव्हान करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। गौरी, हो, नक्कीच जयकुमार, धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी। तर शरद पवारांची ज्या ठिकाणी सभा पार पडते त्या सभास्थळावरून ज्ञानेश्वर चौतमल आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। ज्ञानेश्वर, सुप्रिया सुळेंसाठी शरद पवारांची आज सांगता सभा पार पडणार आहे, कशा प्रकारे तयारी करण्यात आली या सभेची? बरोबर आहे, सुप्रिया सुळेंसाठी प्रचाराची सांगता सभा या मैदानावर पार पडणार आहे, ज्या ठिकाणी आपण बघतोय कशा पद्धतीनं नियोजन करण्यात आलेलं आहे। भव्य असा स्टेज उभारण्यात आलेला आहे आणि ज्या स्टेजवर आपल्याला प्रमुख चेहरे जे आहेत महाविकास आघाडीतले त्यांचे फोटो पाहायला मिळत आहेत। बारामती लोकसभा मतदारसंघासाठीची प्रचाराची सांगता सभा, त्याच्यासाठी म्हणून या स्टेजवर ही आसन व्यवस्था करण्यात आलेली आहे। शरद पवारांचा फोटो, सुप्रिया सुळेंचा फोटो, चिन्ह असलेलं तुतारी वाजवणारा माणूस आणि त्यासोबत मवियाच्या स्टेजवरती एरवी प्रकाश आंबेडकरांचा फोटो दिसत नाही, पण इथे प्रकाश आंबेडकरांचा फोटो आहे, कारण बारामती लोकसभा मतदारसंघात प्रकाश आंबेडकरांनी पाठिंबा दिलेला आहे सुप्रिया सुळेंना आणि म्हणून स्टेजवर प्रकाश आंबेडकरांचा देखील फोटो पाहायला मिळतोय। उद्धव ठाकरेंचा फोटो आहे, त्यासोबतच अन्य मान्यवर जे आहेत या मवियाच्या गटपक्षातील त्यांचे फोटो आपल्याला या मंचावरती पाहायला मिळतात। भव्य असा हा स्टेज आहे
पहिल्यांदा शरद पवारांना त्याचं जे पारंपरिक मैदान होतं ते मैदान सोडून इथल्या मैदानावरती सभा घ्यावी लागते आहे आणि या ठिकाणी जे नियोजन करण्यात आलं आसन व्यवस्थेचं लोकांच्या ते कशा पद्धतीने आहेत ते आपण पाहणार आहोत. आपण जर बघितलं तर भव्य हा मंडप या ठिकाणी टाकण्यात आलेला आहे आणि खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. या सगळ्या मैदानावरती खुर्च्यांची ही व्यवस्था साधारण 3च्या दरम्यान शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये ही सभा सुरू होईल आणि या सभेला मोठ्या संख्येनं जे लोक आहेत ते येतील अशा पद्धतीचा दावा केला जातोय. आपण बघितलं असेल की याच सगळ्या परिसरामध्ये वेगवेगळ्या पक्षांचे मग या नक्कीच घटक ज्ञानेश्वर, या पक्षांचे सभेत झेंडे नेमकं काय घडतं हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद.